शेतकऱ्यांना मदत मिळाली नाही त्यावर आपलं काय मत आहे? मदत मिळाली नाही असं म्हणणं ठीक आहे, मदतीला उशीर होतोय, मदत मिळाली नाही असं म्हणणं बरोबर नाही। साधारणतः ऐका ना, आज ऐका, दिवाळीपूर्वी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी मुख्यमंत्री आपलं मदत दिवाळीपूर्वी जाहीर करणं हे 100% जाहीर केलं होतं। तुम्हा सर्वांना माहिती आहे की एनडीआरएफच्या नियमाप्रमाणे पूर्वी आपण 2 हेक्टरला देत होतो, आता आपण ती 3 हेक्टर केली। त्यामुळे परत दुसऱ्यांदा लोकांच्या शेतकऱ्यांच्या म्हणजे माहिती घ्यायला उशीर होतोय। त्याचप्रमाणे आपल्याला माहिती आहे की आपण रब्बीसाठी प्रति हेक्टरी 10,000 रुपयाची मदत जाहीर केलेली आहे। त्यामुळं आणि पाऊस जो आपल्या भागामध्ये जास्त पडला, आपल्या जिल्ह्यामध्ये जो पाऊस पडला तो सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यामध्ये सप्टेंबर महिन्यामध्ये जास्त पडला। त्यामुळे 100% थोडा पंचनामा किंवा जो अहवाल प्राप्त व्हायला उशीर झालेला आहे। आणि या बाबतीमध्ये देशाचे पंतप्रधान मोदी साहेब असतील, अमित शहा साहेब असतील, या सर्वांनी पण आपल्याला केंद्राची खूप मोठ्या प्रमाणात मदत देण्याचं त्यांनी जाहीर केलं। त्यामुळे त्यांनी मदत जाहीर केल्यामुळं निश्चित प्रकारे केंद्राकडे आपल्या सगळ्याला माहिती आहे की एखादी कुठली माहिती पाठवायची असताना ती अचूक पाठवावं लागते। परत त्यामध्ये फेरबदल करता येत नाही। एक मिनिट त्यांचे उत्तर देतात, त्यामुळं ते करता येत नव्हतं। त्यामुळे थोडा उशीर झालेला आहे। जरी उशीर झाला तर मी तुमच्या माध्यमातून माझ्या सगळ्या धाराशिव जिल्ह्यातल्या नाही महाराष्ट्रातील सगळ्या शेतकऱ्याला सांगतो, जी शासनाने जी आपल्याला मदत जाहीर केलेली आहे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी जे आपल्याला पॅकेज जाहीर केलेले आहे, हे संपूर्ण रक्कम माझ्या शेतकरी बांधवांना थोडा उशीर होतोय हे आम्हाला मान्य आहे। उशीर होतोय या बाबतीत तुमचं दुमत नाही, तुमचं चुकीचं असं मी म्हणणार नाही। परंतु या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे माझ्या प्रत्येक शेतकऱ्याला ज्याचं अतिवृष्टीमुळं जे नुकसान झाले, पिकाचं असू द्या, फळबागाचं असू द्या, घराचं असू द्या, मनुष्यहानीचं असू द्या किंवा तुमच्या पशुधन जे नुकसान झाले, ती सगळी नुकसान भरपाई माझ्या त्या शेतकऱ्याला निश्चित प्रकारे दिली जाईल। थोडा उशीर झाला आहे, आम्ही मान्य करतो की आपल्या प्रश्नाचं उत्तर की उशीर झालेला आहे, पण उशीर जरी झाला ती सगळी रक्कम ही आम्ही शेतकऱ्याला निश्चित प्रकारे उभं करण्यासाठी दिली। आपल्या सगळ्यांना माहिती आहे की धाराशिव जिल्ह्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये अतिवृष्टी होती। आठशे 71 शेतकरी आणि त्यांची जी नुकसान भरपाईची रक्कम आपण मगाशी त्यांना शेतकऱ्यांना जी वाटपाचा विषय होता, साधारणतः 17 सप्टेंबर, 23 सप्टेंबर, 16 ऑक्टोबर आणि 17 ऑक्टोबर असं साधारणतः 522 कोटी आणि 60 लाख रुपयाची मदत हे GR हे राज्य शासनाच्या वतीनं इथं धाराशिवच्या आपल्या कलेक्टरला दिलेले आहेत। त्यामुळे लवकर त्याचं वाटप पण मला वाटतं काही ठिकाणचं सुरू झालं असेल, काही ठिकाणचं राहिलेलं आहे आणि अजून 632 कोटी बाकीचा पण निधी तो पण लवकरात लवकर आपल्या सगळ्याला येईल। त्यामुळं मगाशी आपण म्हटल्याप्रमाणे उशीर होतोय मान्य, आणि वाटप हे निश्चित प्रकारे हे सुरू झालेले शासनाचे GR साधारणतः 522 कोटी रुपयाचे GR हे शासनाचे आपल्या जिल्ह्यासाठी निघालेले आहेत। आत्महत्या ज्या आपल्या जिल्ह्यामध्ये झाल्या साधारणतः 107 शेतकऱ्यांच्या आत्महत्या या झालेल्या आहेत आणि त्यामध्ये 67 जणांना आपण शासनाच्या वतीनं त्यांना लाभ दिलेले आहेत। बाकीच्या ज्या 40 शेतकऱ्यांचे आहेत बाकी आहेत त्याही लवकरात लवकर त्याचे कागदपत्र पूर्ण झाल्यानंतर त्या ह्या निश्चित प्रकारे दिल्या जातील। आपल्या सगळ्यांना माहिती आहे कृषी विभागाचा जो यांत्रिकीकरणाचा जो विभाग आहे कृषी विभागाचा, पूर्वी 4-5 वर्ष शेतकऱ्यांना ड्रीप असेल, यांत्रिकीकरण, ट्रॅक्टर असेल, अवजार असेल, त्याला अनुदान खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपण देत होतो। मी पाठीमागे ते पेंडिंग खूप मोठ्या प्रमाणात पेंडिंग विषय होते, परंतु ह्या वर्षी मागच्या 15 दिवसामध्ये आपल्या जिल्ह्याचा जर विचार केला तर 1,69,000 शेतकऱ्यांना आपण कृषी यांत्रिकीकरण या योजनेचा लाभ आपल्या धाराशिव जिल्ह्यामध्ये आपण दिलेला आहे। त्यामध्ये ट्रॅक्टर साधारणतः ट्रॅक्टरमध्ये 35,062 ट्रॅक्टर आपण इथं अनुदानावरती देतोय। अवजारे 84,000 आपण तेवढे देतोय आणि बाकीचे एकूण सदा खूप मोठ्या प्रमाणात यांत्रिकीकरणाचा निधी हा कृषी विभागाच्या माध्यमातून हा धाराशिव जिल्ह्यासाठी मागच्या 8 दिवसापूर्वी दिलेला आहे। आता जो GR निघालेला आहे मात्र प्रत्यक्षात शेतकऱ्यांची मदत मिळते। एकदा कुठला GR निघाल्यानंतर GR हा 11 वर निघतो, ते जे नुकसान झाले ते निघतो। DBT वरती लवकरच 1-2 दिवसामध्ये GR मध्ये बहुतेक त्यातलं वाटप बऱ्यापैकी झालं पण असेल,
पण जी आर निघाल्यानंतर बाकीच्या गोष्टीला अडचण नसते, निधीला अडचण नसती. जी आर कुठला निघतो ज्यावेळेस तो अहवाल प्राप्त झाल्यानंतरच जी आर निघतो. त्यामुळे तो जी आर साधारणतः 522 कोटी 60 लाखाचा जी आर निघालेला आहे आणि राहिलेलं जे त्यात बाकी आहे ते पण लवकरात लवकर जी आर निघून आपण शेतकऱ्यांना पैसे ताबडतोब देतोय. मामा, आता तुम्हीच मान्य करताय की शेतकऱ्यांना मदत द्यायला उशीर झालाय. आता परत सरकारनं आणखी मदत देण्याचं आश्वासन दिलं. कधीपर्यंत आता शेतकऱ्यांना थेट येणाऱ्या 15 दिवसाच्या आत संपूर्ण रक्कम शेतकऱ्यांना दिली जाईल. कृषी मंत्री आपण त्याच्यासाठी काय पाठपुरावा करणार? 100% शेतकरी अडचणीत आहे. शेतकऱ्यांना आता मदत करणं गरजेचं आहे आणि प्रत्येकाच्या ह्याच्यामध्ये पक्षाच्या जाहीरनाम्यामध्ये कर्जमाफीबद्दल उल्लेख होता. त्यामुळे शेतकरी विचारतात, शेतकऱ्यांचं दुःख आहे. शेतकरी माझा खूप अडचणीत आहे. मी पण एक शेतकऱ्याचा मुलगा आहे. त्यामुळं निश्चित प्रकारे मी शेतकरी बांधवांना आपल्या माध्यमातून एक आश्वासित करतो, ही वेळ लवकरच येईल. लवकरच या राज्याचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री या बाबतीमध्ये योग्य तो लवकरात लवकर निर्णय घेतील. विधानसभा निवडणुकीच्या वेळी तुम्ही आश्वासन दिलं, जाहीरनाम्याचा उल्लेख केला. स्थानिक स्वराज्य संस्थेचे मेळावे घेतायत तुम्ही, शेतकऱ्यांचा रोष जाणवतोय? शेवटी शेतकऱ्यांची रोष नाही, शेतकऱ्यांची अवस्था आहे. शेतकरी आज वाईट म्हणजे त्या बिचाऱ्याची शेतकऱ्यांचं दुःख आहे. अशा दुःखाच्या काळामध्ये, अडचणीच्या काळामध्ये आज जे आम्ही विषय आज अतिवृष्टीमुळे आज शेतकऱ्याला उभा करण्याचा विषय, तो उभा करण्याचा विषय झाल्यानंतर या बाबतीमध्ये जो आपलं म्हणणं आहे त्या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे सरकार निर्णय घेईल.